नमस्कार मंडळी. टेक तडका 24/7 मध्ये मी प्रियांका पाटील तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक जबरदस्त टेक न्यूज. आज आपण बोलणार आहोत इन्शॉर्टेक क्षेत्रातील एका अमेरिकन स्टार्टअपबद्दल, लिबरेट. म्हणजे विचार करा, पूर्णपणे एआयवर चालणारं इन्शुरन्सचं काम. हे स्टार्टअप इन्शुरन्स कंपन्यांसाठी ऑपरेशन्स ऑटोमेट करताय आणि नुकतंच यांनी तब्बल $50 मिलियन फंडिंग, 50 मिलियन मनी. हे फंडिंग बॅटरी व्हेंचर्ससारख्या मोठ्या इन्व्हेस्टरकडून मिळालंय. या इन्शुरटेक इंडस्ट्रीमध्ये सध्या काय चाललंय? तर इन्शुरन्स कंपन्यांना खूप प्रॉब्लेम्स येत आहेत. एक तर ऑपरेशनल कॉस्ट वाढतीये, जुन्या सिस्टम्सचा प्रॉब्लेम आहे आणि कस्टमर्सच्या अपेक्षा तर खूप वाढतच चालल्या आहेत. 6. त्यातच ग्लोबल प्रीमियम ग्रोथ पण कमी होतोय. अनेक कंपन्यांनी एआय वापरण्याचा प्रयत्न केला, पण डेटा नीट नसल्यामुळे किंवा कामाची पद्धत फ्लेक्झिबल नसल्यामुळे त्यांचे प्रयत्न फसले. पण लिबरेट इथेच एंट्री मारतं. राईट. हे 3 वर्षांपूर्वी सुरू झालेलं सॅन फ्रान्सिस्को बेस्ड स्टार्टअप आहे. प्रॉपर्टी आणि कॅज्युअल्टी इन्शुरन्स कंपन्यांसाठी एआय सिस्टम्स बनवतं. म्हणजे सेल्स, सर्व्हिस आणि क्लेम्स सगळं काही. यांच्याकडे निकोल नावाचा एक व्हॉइस एआय असिस्टंट आहे. हा असिस्टंट कस्टमर्सना पॉलिसी विकण्यासाठी किंवा त्यांच्या सर्व्हिस रिक्वेस्टला रिस्पॉन्ड करण्यासाठी आउटबाउंड कॉल्स करतो. बरोबर. आणि याच्या बॅकएंडला आहे एआय एजंट्सचं एक नेटवर्क. हे एजंट्स इन्शुररच्या एक्झिस्टिंग सिस्टम्सना कनेक्ट होऊन सगळी माहिती गॅदर करतात आणि निकोलला उत्तरं द्यायला मदत करतात. म्हणजे ह्युमन इंटरव्हेन्शन शिवाय काम होतं. 18. सर्वात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हे एआय एजंट्स फक्त क्वेरीजना रिस्पॉन्ड करत नाहीत, तर पूर्ण एंड टू एंड टास्क कंप्लीट करतात. जसं की पॉलिसी कोट करणं, क्लेम प्रोसेस करणं, एन्डॉर्समेंट्स अपडेट करणं, म्हणजे रोजची सगळी कामं. आणि हे सगळं SMS आणि ईमेलवर पण होतं. त्यामुळे कस्टमर्सची वेगवेगळ्या चॅनल्सवर कनेक्ट राहता येतं. लिबरेटचे को-फाउंडर आणि CEO अमरीश सिंग, जे स्वतः मेट्रोमाइल म्हणजेच लेमनटची इन्शुरन्स फर्ममध्ये काम करायचे, ते म्हणाले की इन्शुरन्स कंपन्यांना ग्रो व्हायचंय, पण ते करू शकत नाहीत. हाच तर खरा चान्स आहे. डेफिनेटली. त्यांच्या एआय सिस्टम्समुळे सेल्समध्ये सरासरी 15% वाढ झालीये आणि कॉस्ट 23% कमी झालीये. डाऊटलेस. म्हणजे फायद्यात फायदा. सध्या त्यांचे 60पेक्षा जास्त कस्टमर्स आहेत आणि ते टॉप 100 कॅरियर्स आणि एजन्सीजवर फोकस करतात, जे US प्रॉपर्टी आणि कॅज्युअल्टी इन्शुरन्स मार्केटचा 70 ते 80% हिस्सा व्यापतात. हे तंत्रज्ञान इन्शुरन्सच्या लांब आणि रेग्युलेटेड संभाषणांसाठी खास डिझाईन केलेलं आहे. प्रत्येक इंटरॅक्शन ऑडिटेबल आहे आणि ह्युमन इन द लूप सेफगार्ड्स पण आहेत, त्यामुळे कंप्लायन्सची काळजी नाही. गेल्या वर्षात लिबरेटने 10,000 मंथली ऑटोमेशन्सवरून 1.3 मिलियन ऑटोमेटेड रिझॉल्युशन्सपर्यंत स्केलिंग केलंय. आणि जरी एआय सिस्टम्स चुका करू शकतात, तरी लिबरेटकडे सुपरवायझर नावाचं एक टूल आहे, जे एआय आणि कस्टमरमधील सर्व इंटरॅक्शन्स मॉनिटर करतं. काही गडबड वाटली तर लगेच ह्युमनला अलर्ट जातं. अलार्म. त्यांनी क्लायंट्सची नावं नाही सांगितली, पण हे नक्की सांगितलं आहे की त्यांच्या एजंट्समुळे क्लेम रिस्पॉन्स टाइम 30 तासांवरून 30 सेकंदांवर आला आहे. वाव. म्हणजे विचार करा. आणि हे एआय एजंट्स 24 तास काम करतात, त्यामुळे रात्री अपरात्री पण पॉलिसी घेता येते. बरोबर. या सीरीज बी फंडिंगच्या आधी लिबरेटने गेल्या वर्षी 15 मिलियन सीरीज ए मध्ये रेस केले होते. त्यांची ही व्हॉइस एआय आणि सिस्टम्स इंटिग्रेट करण्याची क्षमता पाहूनच इन्व्हेस्टर्सनी या मोठ्या फंडिंग राऊंडला हिरवा सिग्नल दिला. डेफिनेटली. या 50 मिलियन फंडिंगचा वापर ते त्यांच्या एआयच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि जगभरातील इन्शुरन्स कंपन्यांमध्ये याला अधिक प्रमाणात तैनात करणार आहेत. आतापर्यंत लिबरेटने एकूण $72 मिलियन रेज केले आहेत आणि त्यांची टीम जवळपास 50 लोकांची आहे. 18. एकंदरीत इन्शुरन्स इंडस्ट्रीसाठी हे एक ब्लॉकबस्टर अपडेट आहे. एआय आता केवळ एक लेअर नाही, तर कोर ऑपरेशनचा भाग बनत चाललाय. पाहूया लिबरेट पुढे काय धमाका करतंय. बम. तोपर्यंत टेक तडका 24/7ला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी प्रियांका पाटील. भेटूया लवकरच. तोपर्यंत टेक केअर. एन्जॉय.